हिंगोली जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी। शेतातील गहू ज्वारीचं पीक जमीनदोस्त। हिंगोली तालुक्यातील हिवरा, डिग्रस, कुंडकर पिंपरी गावांना पावसाचा तडा। यवतमाळच्या उमरखेड शहराला अवकाळी पावसाने झोडपलं। वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। गहू, हरभरा, पालेभाज्या, मोहरावरती आलेल्या आंबा या सगळ्याच पिकांना फटका। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी। सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी चिंतेत। पावसाच्या तडाख्यामुळे गहू, कांदा, ज्वारी पिकांचं नुकसान। जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विम्यामध्ये 216 कोटींचा घोटाळा। संबंधित 44,000 हेक्टरवरील शेतकऱ्यांच्या पीक विम्याची सुमारे 37 कोटी रुपयांची रक्कम जप्त। जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची माहिती। चुकीच्या पद्धतीने केळी लागवडीचा पीक विमा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात सरकारने कठोर कारवाई करावी। जळगावच्या असोदा गावच्या शेतकऱ्यांची मागणी। मुंबईतले कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या बंगल्याबाहेर नाशिकमधील शेतकऱ्यांचं आंदोलन। नाशिकमध्ये बनवल्या जाणाऱ्या रिंग रोडमध्ये जमिनी जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध। अहिल्यानगरमध्ये राजूरहून निघालेल्या लाँग मार्चचा पहिला टप्पा पूर्ण। 22 किलोमीटरचा प्रवास करत मोर्चेकरी अकोले शहरात दाखल। विविध मागण्यांसाठी अजित नवले यांच्या नेतृत्वात लाँग मार्चचं आयोजन। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना कोण समजून घेणार? काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचा सवाल। मोजणीस विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण, दमदाटी करून जमिनी घेतल्या जात असल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप। धाराशिवमध्ये बोगस कुणबी प्रमाणपत्र काढून राजकीय लाभ घेतल्याचा आरोप। उमरग्यामध्ये भाजपच्या उमेदवाराच्या जात प्रमाणपत्रावरून वाद। बोगस कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसी जागेवरून निवडणूक लढवल्याचा आरोप। प्रमाणपत्र रद्द करत गुन्हा दाखल करण्याची मागणी। अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये घारगाव कोळगाव रोडवरच्या माऊली मंदिराजवळ भीषण अपघात। ट्रक आणि कारची समोरासमोर धडक। 4 जणांचा जागीच मृत्यू। मृतांमध्ये चालकासह एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा समावेश। नागपूरच्या मथानी टोल नाक्यावरती उभ्या असलेल्या ट्रकमधनं 507 किलो गांजा जप्त। 2,72,00,000 रुपये गांजाची जप्ती। ग्रामीण पोलिसांची कारवाई। नांदेडामध्ये चोरट्यांनी पळवली एटीएम मशीन। चैतन्यनगर ते तरोडा बुद्रुक मार्गावरील स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम मशीन पळवल्याची घटना। सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे शोध कार्याला अडचण। लातूर जिल्ह्यातल्या काही भागामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। शेती पिकांचं मोठं नुकसान। तर हवामान विभागाकडनं पुढचे 2 दिवस लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा इशारा। अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधल्या सेंट्रल पार्कमध्ये हिमवृष्टी। उद्यानं आणि रस्त्यांवरती बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।